कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमामधील आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने 3 दिवसीय चैत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पहाटेपासून अनेक कार्यक्रम घेण्यात आले। हजारो भाविक या महोत्सवामध्ये सहभागी झालेत। आपल्या सर्वांचा निर्माता एकच आत्मा आहे। इथे कोणी छोटा नाही किंवा मोठा नाही, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही। आत्म्याला जात धर्म पंथ नसतो। गुरुदेवांच्या रूपाने परमात्मा आपल्या समवेत आहे, असं प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी केलंय। कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमामधील आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने आयोजित 3 दिवसीय चैत्र महोत्सव कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये सत्संग कार्यक्रमाच्या वेळी संतपीठावरती परमपूज्य आत्मा मालिक माऊली संत देवानंद महाराज, माजी मंत्री मधुकरराव पिचड, कमलाताई पिचड, नगराध्यक्ष विजय वहाडणे, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे यांच्यासह संत मांदियाळी उपस्थित होती। गुरुवारी पहाटे 6 वाजल्यापासून सामुदायिक योगा, प्राणायाम, ध्यान शिबिर घेण्यात आलं। योग प्रशिक्षक अभिजित शहा यांनी मानवाच्या विविध आजारांवरती मात करण्यासाठी योगा, प्राणायाम कसं गरजेचं आहे हे प्रात्यक्षिकामधून पटवून दिलंय। चैत्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी 29 मार्च रोजी सकाळी पुण्याचे पंडित आत्माराम दुतोंडे आणि संजू मेहेंदळे यांनी भक्तिमय भजनं, गीतं सादर करून उपस्थित भाविकांना तल्लीन केलं। तर सायंकाळी आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल विविध गुणदर्शन आणि संगीतमय योगा प्रात्यक्षिकानं सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं। ध्यान, सत्संग आणि इतर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होण, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, बाळासाहेब गोरडे यांच्यासह सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, सेवक, भाविक यांनी परिश्रम घेतलेत। या 3 दिवसाच्या चैत्र महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी आश्रमाच्या वतीनं मोफत निवास, भोजन, उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। दररोज हजारो भाविक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या विचाराला अनुसरून काही भाविकांनी नित्य नियमानं आत्मचिंतन, ध्यान, मौन आणि ठराविक कालावधीसाठी उपवास केलाय। त्यामुळे त्यांचे जुनाट आजार कमी होऊन त्यांना आराम वाटतोय, अशी अनुभूती त्र्यंबक आव्हाड, विनायक सूर्यवंशी यांनी सर्वांच्या समक्ष दिल्यामुळे उपस्थित भाविकांच्या डोळ्यांमधनं आनंद अश्रू तरळत होते। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आत्मज्ञानाची शाळा या ठिकाणी भरलेली आहे आणि या आत्मज्ञानाचा परिचय खरं तर लहानपणीच विद्यार्थी दशेमध्ये जर विद्यार्थ्यांना झाला तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक होईल। आणि हाच हेतू समोर ठेवून परमपूज्य प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाछत्राखाली सन 1995 मध्ये या ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या रूपानं एक छोट्याशा रोपट्याचं रोपण करण्यात आलं आणि सद्गुरुदेवांची कृपाशीर्वाद, सर्व संतांचे आशीर्वाद, आपल्या सर्व भाविकांच्या सदिच्छा, पालक, ग्रामस्थ या सर्वांच्या मार्गदर्शनानं आज आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल हे खऱ्या अर्थानं केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण जगभर आणि विशेषतः भारतभर या आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलानं आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल हे गुणवत्तेसाठी मोठ्या प्रमाणात ओळखलं जात आहे। कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय या सर्व क्षेत्रामध्ये कोणत्याही ठिकाणी आणि कुठल्याही स्वरूपाची स्पर्धा असो, आत्मा मालिक हा नामोल्लेख असल्याशिवाय त्या स्पर्धा संपन्न होत नाही आणि त्या विजेत्यांच्या यादीमध्ये आत्मा मालिक हे नाव असणंच आणि ही सगळी कृपादृष्टी आहे परमपूज्य समर्थ सद्गुरू आत्मा मालिक माऊलींची। आणि खऱ्या अर्थानं ध्यानाचा हा महिमा आहे। खऱ्या अर्थानं जेव्हा आत्म्याची साथ आपल्याला मिळते तेव्हा अशक्य प्राय अवघड आपण लीलया सहजपणे पेलू शकतो आणि आत्म्याला जाणून घेण्याचं जे काम या ठिकाणी चाललेलं आहे, हा सृष्टीचा जो नियंत्रण करता आहे, या विश्वाची निर्मिती ज्यानं केलेली आहे, जो सर्व देवांचा देव आहे, जो खऱ्या अर्थानं विश्वात्मक आहे, हा इतस्तता कोठेही नसून तो आमच्या हृदयामध्ये
विराजित आहे, ज्याला आम्ही आत्मा म्हणतो. आणि हा आत्मा जर आपण ध्यानाच्या माध्यमातून या आत्म्याचं चिंतन केलं, या आत्म्यावरती प्रेम केलं, तर जगामधलं कुठलंही अशक्यप्राय आव्हान आमच्यासाठी खरोखर अशक्यप्राय राहत नाही. आणि आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी करून या गोष्टीला खऱ्या अर्थानं सिद्ध केलेला आहे. ही प्रतिकृती आपल्यासमोर या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सादर केलेली आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.